लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी एल्गार मेळावा उत्साहात पार पडला। यावेळी वक्त्यांनी राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावर जोरदार टीका केली। रत्नागिरी ते नागपूर दरम्यान आधीच समृद्धी महामार्ग अस्तित्वात असताना नव्याने शक्तीपीठ महामार्गाची गरज काय असा सवाल उपस्थित करण्यात आला। 856 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपयाहून अधिक खर्च अपेक्षित असून प्रति किलोमीटर सुमारे 117 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा दावा करण्यात आला। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सापदरी रस्ते कमी खर्चात उभारत असताना शक्तीपीठ महामार्गासाठी इतका मोठा खर्च का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। यावेळी शेतकरी विकासाच्या विरोधात नसून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर संपादन करून काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम राहणार असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले। आम्ही तर जोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही। तुमच्याकडचा रस्ता झाला, पलीकडे गेला पलटणला तरी मी आहे, काय गेली पलटणला गेला तरी मी आहे, कारण महाराष्ट्राच्या डोक्यावर आधीच 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि 10 लाख कोटी कशाला करायचं। म्हणून आम्ही महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून या महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही जिथं जिथं हा रस्ता घेऊन जातील तिथं तिथं आम्ही जाणार म्हणजे जाणार। पण आम्ही एक आमच्यावर आरोप करतात की हे सगळीकडे विरोधच करतात। आम्ही सोलापूर रत्नागिरी हायवेला विरोध केला का? नाही केला। आम्ही सुरत चिन्हला विरोध केला का? नाही केला। आम्ही इतर रस्त्याला विरोध केला का? नाही केला। पण इथं मात्र ह्यांचा भ्रष्टाचार आहे, त्यांना मलाई खायची आहे आणि एका उद्योगपतीसाठी सगळं चाललेलं आहे। म्हणून आम्ही विरोध करणार, रक्ताचा थेंब, शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही विरोध करणार ही आमची ठाम भूमिका आहे, लक्षात ठेवा।